नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलला आपलं सर स्वागत आहे. आज आपण भोर येथील जवानमान्य तिसरी बैलगाडा आहे, तर आपण आज मैदानात आलो आहे. तर आज आपण जाणून घेऊया एकदम सर्वसामान्य घरातील नंदी व त्या नंदीचा इतिहास व नंदीचं गाव मालकांचं नाव हे आपण आज सर्व जनतेसमोर आपण सादर करीत आहोत. प्रथमतः आपलं नाव सांगा सर. लहू दत्तात्रय बांधल गोकोडी. गाव कुठलं? गोकोडी. आणि नंदीचं नाव काय? बावल्या. नंदीचा इतिहास सांगायचं म्हणलं तर काय सांगाल आपण? इतिहास हा दोन्ही खांदी बैल पळतो, पण डावीनी त्याला फुल गती आहे. बैलाला बैल लागला तर गाडी तो सगळ्यांच्या मारू शकतो. आज हा बैल आहे आणि गेल्या बारीला तो इथं 3 नंबरचा मानकरी आहे. आता आरडगाव झाला तो पण 3 नंबरचा मानकरी आहे आणि त्यांनी सगळ्या मैदानात गट पास आहे. त्याला बैल पुरत नाही शिमीला. मग मला एक तुम्हाला म्हणजे असा प्रश्न विचारा वाटतो की तुम्ही शेतकरी आहात की नक्की हा नाद लागला म्हणून ह्यात आला? शेतकरी आपण आपला हवस म्हणून आपला बैल पाळलाय आपण. म्हणजे तुमचा हा नाद आजोबा पण जवळपासून का तुम्ही स्वतः चालू? आता स्वतः चालू केला आम्ही. ह्यात कोण कोण आहे या क्षेत्रात? म्हणजे तुमची मुलं बिलं काय? आम्ही सगळे 3 भाव आणि 5 मुलं आहेत. आम्ही सगळे येते. आतापर्यंत बैलाच्या नावावर किताब किती? 5-6 किताब आहेत. आता बैलांना गुलाल घेतला. सगळ्यात मोठा आनंद आणि सगळ्यात मोठं बक्षीस म्हटलं तर कोणत्या मैदान? आरडगावला तिसरा नंबर आरडगावच्या मैदान. आणि आता बघायला गेलं तर आजचं मैदान बघता, मैदानाबद्दल काय माहिती सांगा? आजचं मैदान चांगलं आहे. सगळं 1 नंबर पाळण्यासारखं मैदान आहे. काटण्याचं रान आहे. कसं आहे? वाईज कटनाचंच रान आहे, पण इथं बैल पळतो ना त्याच विजय इथं. म्हणजे इथं वशिला बिशीला काय प्रकार चालणार नाही. इथं जो बैल पळेल, ज्या बैला धमक आहे तोच इथं विजेता होईल. हा, विजेता होईल. ठीक आहे. आणि पुढील वाटचालीस आज सर कोणता गटात होता बैल? आता 69ला आम्ही आज 7व्या पाठीत पळणार आहे. म्हणजे तुम्ही अजून पळला ना. आता 56 चालू आहे. तर तुमचा किती वगैरे? 69ला. 69ला फाटी नंबर 7 नंबर पाठी नंबर आहे. ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. महादेव सर अशी प्रार्थना करतो की हा नंबर आज बोलायला, हा बैल आज आपला आनंदी गुलालात राहू हीच महादेवाची प्रार्थना. आज त्याला बैल लागला तर तो आज इथं गुलाल करून जाणार. ते पायरा कोण होतो? वडकीतला आहे बाजा म्हणून. ठीक, धन्यवाद.